शिरवळकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। कोण गाठणार अंतिम फेरी? बलाढ्य भारत ऑस्ट्रेलिया आज येणार आमने सामने। विश्वचषक निघण्यासाठी केवळ 2 विजयांची गरज असलेल्या टीम इंडियाचा सामना आज गुरुवारी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे। विश्वचषकातील हा सामना भारतासाठी सर्वात आव्हानात्मक असा ठरणार आहे। या सामन्यात जिंकून भारताला आपल्या विजयी अभियानाला कायम राखण्याचे आहे आणि अंतिम फेरीत धडक देखील मारायची आहे। त्यामुळे दोन्ही सेनेच्या प्रत्येक क्षेत्रातील शानदार कामगिरी करावी लागणार आहे। हे दोन्ही संघ 6 आठवड्यापूर्वी एकमेकांसोबत कसोटी आणि तिरंगी मालिका खेळलेले आहेत, ज्यात मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचे पारडे जड होते। क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एशेड भिडत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान यांच्यातील भिडत यासाठी क्रिकेटप्रेमी नेहमीच आतुर असतात। हे संघ एकमेकांविरुद्ध उभे राहिले की सामना रोमांचितच होणार आहे निश्चित असते। मात्र काही वर्षांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांना देखील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासारखे मानले जात आहे। त्यामुळे उद्याच्या सामन्यात देखील बलाढ्य संघांची रोमांचित भिडत पाहायला मिळणार आहे। उद्याचा सामना डेव्हिड वॉर्नरची फलंदाजी आणि मोहम्मद शमीची गोलंदाजी असा देखील असणार आहे। तसेच मिशेल क्लार्कच्या गोलंदाजीचे भेदक मारा आणि विराट कोहलीच्या धडाकेबाज खेळीला देखील पाहणे मोठ्या सामन्याहून कमी नसेल। अश्विनी फिरकी आणि ग्लेन मॅक्सवेलची आक्रमक फलंदाजी बघणे देखील रोमांचित करणार असेल। सर्वांची नजर यावेळी विराट कोहली असेल, ज्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकवल्यानंतरनं एक अर्धशतक देखील बनविले नाही। कोहली दबावात सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यात माहीर आहे आणि त्यांच्याकडे या सामन्यात संघाचा विजय मिळवून देण्यासाठी ही चांगली संधी आहे। विद्यापीठाचा 26 लाख त्रुटीचा अर्थसंकल्प सादर। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 2014-2015चा सुधारित अर्थसंकल्प 2015-2016चा प्रस्तावित अर्थसंकल्प काल दिनांक 23 मार्च रोजी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली व वित्त व लेखा अधिकारी RD कुलकर्णी यांनी सादर केला आहे। या बैठकीमध्ये 115 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून 26 लाख त्रुटींची अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यावेळी कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या कुलसचिव भगवतराव पाटील, डॉक्टर दीपक पानसकर, परीक्षा नियंत्रक रवी सरोदे, व्यवस्थापक परिषद सदस्य डॉक्टर नामदेव कल्याणकर, डॉक्टर दीपक शिंदे, मेघा महाबोले आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र विद्यापीठ कलम 1994चा 72 F मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प 3 भागात सादर करण्यात आला असून त्यात परीक्षण, विकास आणि प्रकल्प यांचा सहभाग आहे। 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 1225 लाख अनुदान विद्यापीठात मंजूर झाले आहे, तर शासनाकडून विकास निधीसाठी 200 लाख मंजूर झाले आहेत। विद्यापीठ व संकलित महाविद्यालयासाठी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी परीक्षण व नियुक्ती कक्ष स्थापन केला असून पुढील आर्थिक वर्षासाठी 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत अनुसूचित जाती जमाती व अर्थसंकल्पात वर्गातील PhD संशोधन विद्यार्थ्यांना राजीव गांधी व मौलाना आझाद संशोधन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 1,20 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे, तर कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 10 लाख रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। इन्स्पायर या संशोधनाचा वर्कशॉपसाठी 10 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। नवीन ग्रंथालय इमारतीच्या फर्निचरसाठी 50 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे, तर कुलगुरू सहाय्यता निधीसाठी 5 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी दत्तक योजनेसाठी 15 लाख, कर्मचारी कल्याण निधी 10 लाख, एक शिक्षक एक कौशल्य 5 लाख व क्रीडा महोत्सवासाठी 1,70 लाख रुपयाची भरीव तरतूद अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे। याशिवाय कैलासवासी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह उभारण्यासाठी 2 कोटी रुपयाची तरतूद ठेवण्यात आली आहे। रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू। रेल्वेच्या धडकेत एका 25 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 9:30च्या सुमारास शहरातील लालवाडी परिसरात घडली। शहरातील वाकोडे कोचिंग क्लास येथे काम करणाऱ्या कामाजी देवीदास जनकवाडे वय 25 राहणार नादुसा हे सकाळी चहा पिण्याच्या बहाण्याने कोचिंग क्लासमधून बाहेर पडले होते, तर सकाळी 9:30च्या सुमारास त्यांचा मृतदेह लालवाडी परिसरातील रेल्वे पटरीवर आढळून आले। देवगिरी एक्सप्रेसचे गार्ड इक्बाल यांनी ही माहिती स्टेशन मास्तरला दिली, तर स्टेशन मास्तरच्या माहितीवरून पौपनी हबीब खान पठाण पो हे कांबळे यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतले। या प्रकरणी रेल्वे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।
अतिक्रमण हटविल्याच्या विरोधात बसेसवर दगडफेक. शहरातील देगलूर नाका भागात महानगरपालिका अधिकारी कर्मचारी अतिक्रमण काढून केल्यानंतर या परिसरातील अतिक्रमणधारकांनी कारवाईच्या विरोधात 3 बसेसवर दगडफेक केली. त्यामुळे देगलूर नाका भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील देगलूर नाका भागात मंगळवारी दुपारी 4 वाजता मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या उपस्थितीत मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने देगलूर नाका चौक ते हैदरबाग या मार्गावरील अतिक्रमण काढून टाकले. अतिक्रमण काढतेवेळी या पथकाला कुठलाही विरोध झाला नाही, परंतु हे पथक कारवाई करून परतल्यानंतर रात्रीच्या सुमारास देगलूर नाका भागात दगडफेकीला प्रारंभ झाला. या दगडफेकीत राज्य परिवहन मंडळाच्या 3 बसेस फोडण्यात आल्या. या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंग दहिया, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळ गाठून पोलीस बंदोबस्त वाढ केली. आजचे बातमीपत्र संपलं. उद्याच्या बातमीपत्रात भेटू. नमस्कार.